मित्रांनो वासरू सुटलेलं आहे. आता लय उड्या मारीन ते. इकडे चल थांब. आहे ते अंगावर येईन. चला पकडू आता. चाललं गेलं 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 गोठ्यात गेला आता. कसं आहे सूर्योदय मित्रांनो, आणि असं वातावरण आणि मोकार थंडी पडलेली. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या 365 डेजच्या व्लॉग चॅलेंजमध्ये. आणि आता आपण गावाकडे आलो, दुसरा दिवस आहे. काल आपलं घराचं बांधकाम वगैरे चालू होतं, आज पण तेच होणार आहे. तिथे थोडी मदत वगैरे करावी लागते ग्राउंडच्या हाताखाली. आणि तुम्ही आज सूर्योदय पाहू शकता. वाव, कसलं भारी आहे. आणि नासली थंडी ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट म्हटलं आता शेकोटीच करून घेऊ. हे जुने जुने कागद वगैरे होते, खताचे औषधं मारलेले, पिशव्या ना. कामावर जायची चिंता आहे, किती वाजलेत काय झाले, धावपळ नाही काय नाही. मस्तपैकी उठलोय, आता फ्रेश वगैरे व्हायचंय. आता थोडं शेकून घेऊ. चला. मित्रांनो वासरू सुटलेलं आहे. आता लय उड्या मारीन ते. इकडे चल थांब. आहे ते अंगावर येईन. चला पकडू आता. चाललं गेलं 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 गोठ्यात गेला आता. मित्रांनो घरावर चढलो होतो पाणी मारायला, आणि हे तुम्ही वातावरण बघू शकता. मस्तपैकी ना गावात सप्ताह बसलेला आहे, ते भजन ऐकू येते. आणि हा सूर्योदय आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट, अर काय पाहिजे अजून. प्रसन्न प्रसन्न होत आलं पण डायरेक्ट. तुम्हाला आवाज येतो का नाही काय माहिती. कसलं भारी वातावरण झालं मित्रांनो, शब्दात सांगू शकत नाहीये. आणि हा असा व्ह्यू, हे आमचं जुनं घर, हे नवीन बांधतोय पुढे आता. आजी झाडून घेते बघा. आजी, अरे आजी, आजी, आजी. आजी काय बघायला तयार नाही. हो जाऊ दे, लय मग्न होऊन काम करते. काय भारी आज चाललंय भजन. हा हा हा. मित्रांनो पाणी मारायला लावलंय घरच्यांनी. चला पाणी मारून घेऊ आता जरा. बस मोटर बेटर आहे, पण ते पाणीवर चढत नाही, तर पाईप येत नाही आतमध्ये. त्यामुळे आता असं पाणी शेंदून खालून पाणी शेंदायचं, मग मारायचं काम चालू आहे. आजी लगेच पदर घेते. यार पदराचं काय एवढं तुला घेऊन देणे लगेच. हा पदर बिदर किती राव आजीबाई. मित्रांनो गुरांना खायला प्या टाकलेलं आहे. मासाड बघा कसं आहे मासाड. सगळे गुरं मायक बघायला लागले. कोण दुसरं जनावर आले आमच्या गोट्यात. मित्रांनो आता आहे ना, नाश्ता वगैरे झालेला आहे आपला. आणि ना आता म्हटलं थोडं काम करून घ्यावा, थोडा माल कालवायचा आहे. बिगारी लोक नाही आता सध्या, त्याच्यामुळे थोडंफारच काम राहिले आता वरती. शिल्क काम तेवढं चला करून घेऊ. लगेच काय झालं वाढायला तुम्हाला, नुसतं खायला पाहिजे. तर चला मित्रांनो काम करून घेऊया. काम करायचं बाई, लाजायचं नाही कशाला, काम करायचं बिंदास. चला. तर माल बिल कालवायचं काम चालू आहे, आतमध्ये पण काम चालू आहे. चला आता आपण पण काम करून घेऊया.
तर मित्रांनो ब्लॉकची अख्खी गाडी खाली केली आहे 600 ब्लॉक जवळपास. हे तुम्ही बघू शकता इथे ब्लॉक सगळे आता उतरवले ते गाडी गेली ते गाडी गेली निघून. फार घाम घाम निघालाय सगळा. लय कष्ट आहे रे भाऊ लय कष्ट करावं लागते पण काय करणार आहे. 2-3 मजूर होते पण त्यांच्यासोबत आपल्याला पण करावं लागलं कारण हे जास्त ब्लॉक आहे आणि याचं वजन काय एवढं नाही 15 किलोचं एक ब्लॉक असं ना. इकडे काही इकडे माग. तर चला आता जेवण वगैरे करून परत अजून कामाला सुरुवात करायची. मित्रांनो गुरांना गावात काढायला चाललेलो आहे. ज्वारी रे बाप्पा, ज्वारी ना. त्याला मकाई जास्त दिवस पुण्यात राहिल्यामुळे ना फरक कळा ना ज्वारीचा आणि ज्वारी मकातला फरकच कळा ना. हे बघा ही मकाई लय गुरांना खायला लागतं भाऊ भयंकर सकाळ संध्याकाळ. चला आता पप्पा आणि मी मिळून आहे ना मका तोडणार आहे. मित्रांनो मका बिका कापून झालेली आपली आणि आता ट्रॅक्टर मध्ये भरून घ्यायचं काम चालू आहे. चला भरून घेऊ आता. झाडून घ्या ते कारण लय धूळ होती ना ते सिमेंट बिमेंट पडतं बांधकामाचं त्याच्यामुळं. बाबा का काय करताय हा का बरं काय करताय का बरं धूळ झाली काय लय पाय बी घसरू नये म्हणून चांगलं करून घेतात ते. मस्त धाडी बिडी हाणली बाबानी. धाडी बिडी करून आले काय. तर मित्रांनो पप्पा आणि मी ना सप्त्याला चाललोय आमच्या वाड्यावर आहे ना सप्ताह भरलेला आहे. तर आपलं विठ्ठलाचं दर्शन वगैरे करून येऊ आणि नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि जेवण पण आहे. तर चला जाऊया आता. तर मित्रांनो आता आपलं विठ्ठलाचं दर्शन वगैरे करून जेवण वगैरे करून आपण आलोय आता घरी. आणि आजचा दिवस काय आपला थोडाफार बांधकामाला मदत करायला इकडे तिकडेच गेला आणि आता उद्या परत जायचं आहे ड्युटीला. जाऊ नाही वाटत पण काय करणार आहे जावं तर लागणार भाई. तर चला तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचलं पाहिजे हे असं काहीतरी करा. तर चला असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.